दादांना आदरांजली वाहिली आणि प्रचाराच्या म्हणजे प्रचार सभा होत राहतील, आपण मतं मागत राहू, चिन्ह सांगत राहू, पण ज्या पद्धतीची घटना महाराष्ट्रात घडली ती घटना आपल्या सगळ्यांना हादरवून टाकणारी होती. म्हणजे माणसाचं आयुष्य किती घरीभराचं, पण मुळात त्याच्या आयुष्याची शाश्वती नाही अशी परिस्थिती नेमकी कुणामुळे असते. ती परिस्थिती नेमकी कुणी आणली, या राज्यात तशी वेळ कुणी आणली? कारण मी रोज म्हणते, रोज प्रश्न विचारते, मला रोज माध्यमांना प्रश्न विचारावेसे वाटतात की काय याच्यावरती बोललं जात नाहीये. की समजा दादांच्या विमानाचे ऍक्सिडेंटची सगळी माहिती आपल्यापर्यंत येते, पण दादा विमानात बसले होते, दादा ज्या विमानात बसले त्या विमानात बसण्यासाठी विमानतळावरती कुठल्या तरी गाडीने आली असती. ती गाडी नेमकी कोणती होती, किती नंबरची होती, ती गाडी काळी होती, पांढरी होती, लाल होती, निळी होती, पिवळी होती, कोणती गाडी होती, त्या गाडीचा ड्रायव्हर कोण होता, त्या गाडीत कोण लोक होते, कोणत्या माणसांनी दादांना तिथपर्यंत नेलं होतं. एक दुसरं असं की या विमानाचा जो काही अपघात झाला, तो अपघात होताना ते म्हणतात की इथं 6 माणसं होती, मग 5 डेड बॉडीज कशा मिळाल्या. मग ते म्हणतात की घड्याळीवरून माणूस ओळखत आला, मग घड्याळ कुठं आहे, ते म्हणतात की सगळं जळून खाक झालं, मग कागद का जळाले नाही. कितीतरी प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये. ते म्हणतात की व्हिजिबिलिटी नव्हती. व्हिजिबिलिटी नव्हती म्हणजे काय, तर धुकं होतं म्हणतात, धुकं होतं तिथे आणि धुक्यामुळे दिसलं नाही माणसाला, खाली दिसलं नाही, त्याला रस्ता नीट दिसला नाही. धुकं कसं असू शकतं, पावसाळ्यात धुकं असू शकतं, जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा महिना पावसाळ्यात धुकं ठीक आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा महिना आहे, हिवाळ्याचा खूप थंडी आहे, तेव्हा धुकं असू शकतं, पण जानेवारी एंडिंगला धुकं कसं असेल, की आता या काळामध्ये धुकं कसं असेल बरं. आणि जर धुकं असेल तर मग 1.5 किलोमीटर लांब अंतरावर, 1.5 किलोमीटर पासून लांब अंतरावर एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते विमान घरट्या घालताना कसं दिसतं, म्हणजे जिथं की खालचं काही दिसलं नाही धुक्यामध्ये, तिथं 1.5 किलोमीटर अंतरावरून विमान कसं काय त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतं. आणि जर एवढं धुकं असेल तर ती कमांड कुणी दिली की एवढ्या धुक्यात ते विमान खाली उतरवायची. अनेक प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहे. हे प्रश्न कुणाला आपण विशेष जे विमान होतं ते विमान आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेने 1 वर्ष आधी बंदी घातलेलं विमान होतं. दादा एवढा हलगर्जीपणा करू शकणार नाही. दादा त्या विमानात बसलेच कसं काय. ऐन वेळेला पायलट का बदलले, 2 पायलट वेगळेच होते, ते एकदम एका सेकंदात, म्हणजे आपण टमटमच्या मध्ये बसतो, एखादं पोरग म्हणते हे तू चलवतो का माझं टमटम, ड्रायव्हरला काम, आणि माणूस एका मिनिटात चलत चलत टमटमचा ड्रायव्हर बदलतो. तसं विमानाचा पायलट बदलणं शक्य आहे का, मग कसं काय बदललं गेलं. अनेक प्रश्न आहे. पक्षी कोणता आहे हा महत्वाचा नाही दादा, महत्वाचं काय आहे की एक अत्यंत पाहण्यासारखा माणूस गेला, उमदा माणूस गेला. एवढं रक्तरंजित राजकारण महाराष्ट्राने याच्या आधी कधी बघितलं नव्हतं. एवढं घाणेरडं सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्राने याच्या आधी कधी बघितलं. विशेष यावर प्रश्न विचारायला पाहिजे. कुणी विचारायला पाहिजे, त्यांच्या जीवावर त्यांच्या पक्षाची लोक मोठी झाली त्यांनी विचारले पाहिजे. ज्यांना त्यांनी आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, साखर कारखाने दिले, वाटेल तेवढा पैसा दिला, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. नातेवाईकांनी प्रश्न विचारले पाहिजे. नातेवाईक प्रश्न विचारत नाही. तयार केलेले आमदार खासदार प्रश्न विचारत नाही. ते काय करतायत, सत्ता कशी मिळवता येईल, भाजपच्या सोबत कसं जाता येईल, फायदा कसा घेता येईल, पक्ष कसा हायजॅक करता येईल, बळकावता कसं येईल, सगळं सुखदुःख केलं बाजूला. त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. दादा हो, का महत्वाचं ही निवडणूक माहितीये का, कुणीही प्रश्न विचारत नाही. एकही तटकरी पटेल सारखी माणसं प्रश्न विचारण्यापेक्षा पक्ष बळकावण्याकडे जास्त लक्ष देतात. ते का प्रश्न विचारत नाही, भीती वाटते का ईडीची धार पडेल, भीती वाटते का सीबीआयची कारवाई होईल, भीती वाटते का की कोणीतरी येईल आणि लगेच आपल्याला ब्लॅकमेल करेल, केस टाकेल, आत टाकेल, म्हणून गैरमार्गाने कमावलेले डबोले, सगळे 2 नंबरचे धंदे करून कमावलेले डबोले, सगळा 2 नंबरचा पैसा, आणि एवढा सगळा पैसा वाचवायचा असेल तर भाजपला प्रश्न विचारून कसं चालेल. कारण भाजपला प्रश्न विचारलं की चुप बैठवले दुकान टाकून लगेच चालूच सगळे ब्लॅकमेल करायला. आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, अशा सगळ्या वातावरणामध्ये जर आपण नीट विचार केला तर पण आपल्या असं लक्षात येतं की ह्या सगळ्या परिस्थिती ज्या, तुम्हाला जायचंय का ताई, तुम्हाला जायचंय तर जा, तुम्हाला जायचं आपण लेकरा बाळाच्या माया अडचण करू शकतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे वातावरण भाजपाने तयार केलं, एवढं गलिच्छ, एवढं घाणेरडं, एवढं सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रात कधीही तयार करत. ही निवडणूक फक्त एक जिल्हा परिषद गटाची बावली निवडून आणायची, पण ते समितीतलं एक कुणीतरी निवडून आणायचंय एवढ्या पुरती मर्यादित नाही झालं. छोट्या छोट्या एककातनं मोठा मोठा एकक तयार होतो. ग्रामपंचायतचा छोटा एकक, मग त्यानंतर पंचायत समिती, मग जिल्हा परिषद, मग विधानसभा, आणि शक्ती अशीच वाढत जाते. भाजपाने छोट्या छोट्या एककातनं ती शक्ती वाढवत ज्या पद्धतीने नेलेली आहे आणि निरंकुश हुकुमशाहीची सत्ता तयार केली, त्या निरंकुश हुकुमशाहीच्या सत्तेला जर छेद द्यायचे असतील तर या छोट्या छोट्या एककातल्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरतात. म्हणून ही निवडणूक लढणं जास्त गरजेचं आहे.
ही निवडणूक का लढायची आहे तुम्ही विचार करा. हे तुमचं गाव आहे. या गावात इथं या मंचावर पण कदाचित अनेक जाती धर्माची लोक बसली असते. इथं ऐकायला पण अनेक जाती धर्माची लोक असतील. मला सांगा एक साधारण 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा. एक साधारण 10 वर्षापूर्वीपर्यंत जर आपण विचार केला तर काय आपल्यामध्ये इथं अनेक जाती धर्माची लोक जी राहत होती. महिला, मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवाड, सुभार, लव्हाड, कुंभार, आटकर, सलगर, बडगर, धनगर, रामोशी, बेरड, बेस्तर, बेलदार, कैकाडी, घिसाडी, कडे कपारी, माकडवाला, अस्वलवाला, मसनसोगी, वैदू सगळी माणसं गुण्या गोविंदानं गावगाड्यात नांदत होती. एकत्र सगळी माणसं गुण्या गोविंदानं गावगाड्यात नांदत होती. मग या गावगाड्यामध्ये ही ओपनचा गट आणि हे ओबीसीचा गट आणि त्या ह्या ओपनच्या गटानं ओबीसीला शिव्या घालायच्या, ओबीसीला ओपनला शिव्या घालायच्या. हे गलिच्छ राजकारण आलं. हे 10 वर्ष खाली राजकारण नव्हते. हे राजकारण 2014 नंतर सुरू झालं. हे 2014 नंतर अख्खा गावगाडा जो गावगाडा एकोप्याने नांदत होता, ज्या गावगाड्यामध्ये प्रत्येक माणूस गुण्या गोविंदाने राहत होता, गावातल्या एकाला काटा टोचला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येत होतं, एकाच्या घरात चुकाची घटना घडली तर अख्ख्या गावाला सुद्धा पाळलं जात होतं. असा सगळा तो गाव एकोप्याचा होता. ह्या एकोप्याचा गाव सोन्यासारखा गाव त्याचा भंगाराचा भाव केला. हे असं गावाचं गावगाडा कुणी बिघडवला, कुणी केली ही फूट, कुणी केलं हे मराठा, ओबीसी, हे धनगरी, आटकर, हे कुणी केलं? देवेंद्र फडणवीसांनी केलं. काय केलं फडणवीसांनी? काय पाहिजे होतं फडणवीसांना? आसुरी सत्ताकांक्षा, सगळं काही मीच आणि मलाच पाहिजे सगळं. म्हणजे सगळं सगळं मी घेणार आणि सगळं खाल्लं तरी वरून ढेकर नाही देणार, सगळं माझ्याकडे पाहिजे. आणि इथं महाराष्ट्रात घडलेले नेते बघा तुम्ही, महाराष्ट्रात घडलेले नेते बघा. समजा पवार साहेब असतील, पवार साहेबांनी कुणाला घडवलं आपण खटखट खटखट नावं सांगू शकतो. पवार साहेबांनी कुणाला घडवलं म्हटलं की आपण सांगू शकतो. दिलीप वळसे पाटलांना घडवलं किंवा असं श्रीपांना घडवलं, अजितदादांना घडवलं, सुप्रियाताईंना घडवलं किंवा कितीतरी लोक. हे तुमच्याकडचे मी ऍक्च्युअली आरडाओरडा करणार आहे तेवढी त्यांचंच प्रोडक्ट आहे.